नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी रेसिपी. इथे दुधामध्ये 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. 1 कप तूप घेतलेलं आहे. याच्यामुळे शंकरपाळी चांगली खुसखुशीत होते. दूध थंड झाल्यानंतर एका परातीमध्ये मैदा घ्यायचा आहे. पीठ पातळ नाही मळायचं, घटसर मळायचं आहे. त्याचा गोळा बनवून इथे लाटून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे काप करून घ्यायचे आहे. तुम्हाला जो आवडेल तो आकार देऊ शकता. या पद्धतीने एकदा बनवून बघा. खूप सारे लेयर्स येतात. काप करून झाल्यावर असे मोकळे करायचे आहे बघा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. इथे तळायला घ्यायचे आहे. मंद आचेवरच तळायचे आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहे. हळूवार तळायचे आहे. खूप क्रिस्पी बनतात. बघा, वाह! किती छान कलर आलेला आहे. रवा न वापरता खुसखुशीत शंकरपाळी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.